नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मनभर कोकणच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बरोबर रविवार आहे. दर रविवारी आपला कुठला ना कुठला तरी प्लॅन असतोच. तर आज आपण अशा ठिकाणी चाललो आहे, तांबी धरण. थोडंसं खूप कमी लोकांना माहिती आहे, ते एक्सप्लोअर करायचं चालू आहे ह्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर तिथं जाऊन थोडंसं काहीतरी बनवणार आहात. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया. हे बरोबर आपण आता शिरळला आहोत आणि हे शिरळचं कुठलं मंदिर आहे सने? हां, हे चंडिकाई मंदिर बघू शकता. आज निसर्ग पण मस्त दिसतो. आज व्ह्यू, पाऊस पण थोडा कमी आहे. आता आपण बरोबर इथे आहोत, रेयल मराठवाडी. आणि बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहेत. तर प्रमोद जरा नित्याला आणायला गेला आहे. ग बघूया पुढं बघू मग. हा बघा, हे शेट आले आहेत. लाकडं आणि भांडी कुठे आहेत? हां, आम्ही तिथे जाऊन मॅगी करणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता निघालो आहे तांबी धरणाकडे. आता आपण बरोबर वैजीमध्ये आहोत. हा वैजी रोड. हा कुठला रोड आहे सध्या? भोम वैजीचा रोड आहे. इथून बरोबर स्वामींचा मठ आहे पुढे. आणि आपण भोमचा स्वामींचा मठ सुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपल्याला आता हा दाखव. कुठून? हा तांबी धरणाकडे जायचा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे थोडा. मठात जाऊया पहिला. काय करूया, मठात जाऊया पहिलं? मठात काय जास्त शूट करायला भेटणार नाही आपल्याला. मग तिकडे गेला तर जास्त इकडे वेळ भेटणार नाही. इकडे चल, इथे तांबी धरणावरच चल. नाही, इथे जास्त वेळ जाणार आहे. लगेच तिकडून येणार असेल तिकडे चला. पाय पडून डिस्कशन चालू आहे कुठं जायचं पहिलं. स्वामींच्या मठात जायचं आहे का आधी तांबी धरणावर? सो फायनली ठरलं आहे आता पहिलं मठात जायचं आहे आणि तिथून पुढं तांबी धरणात जायचं आहे. चला, लेट्स गो. वैजी आहे ना, सनसेटमध्ये जायला लागेल. हळू घे एवढंच स्पीड नको आपल्याला. मग काय कसं वाटतंय पहिल्यांदा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये येताना? पहिल्यांदाच नाही, पण पहिल्यांदाच फील झालं की रात्र झोपलं की कधी कुठं सकाळी फिरायला जातो असं झालं. आणि अशाने आपण मठात जातोय. तुम्ही आंघोळ केलीत का? खरं सांगा. पण जायचं त्यांच्या हिशोबाप्रमाणे मी अंघोळ करणार. थोडंसं भिजायचं त्याच्यामुळे मी अंघोळ केली. देव म्हणत नाही अंघोळ करून आलाच पाहिजे असं म्हणत नाही. देवाचं काय म्हणत, देव मनातून जपला पाहिजे. चल हो पुढे. भौमात आलात तर तुम्हाला एक साईबाबांचं नवीन मंदिर झालंय. हे बघा इकडचं खूप मस्त मंदिर आहे. जमलं तर हे शूट पण करणार आहे येताना. काय व्ह्यू वाटतं यार. जर कधी भौमात तुम्ही आलात तर नक्की या साईबाबाच्या मंदिराजवळ आहे. आणि त्याच्यात पुढे गेलात की इथे आहे, हा आला स्वामींचा भौमातला मठ. आणि आता आपण बरोबर मंदिरात आलो आहे. बघू शकता श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. खूप मस्त व्ह्यू आहे. हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, खूप हिरवगार आहे. आणि बरोबर बॅक साईड दाखवतो, एक मिनिट. इथे बरोबर जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवशी आलात तर इथे बरोबर समोरच्या साईडला सनसेट होतो इकडे.
आणि संध्याकाळच्या टाईमला जातं सनसेट आणि स्वामींची मूर्ती. एक नंबर व्ह्यू वाटतो, एक नंबर. जर कधी आलात तर संध्याकाळच्या टाईमला यायचा प्रयत्न करा. आता पावसात आपल्याला नाही बघायला भेटणार. खूप मंदिर मस्त आहे आणि चिपळूणपासून किती किलोमीटर असेल? 15 किलोमीटरच्या आसपास आहे. पण मंदिरात आलात ना तर खूप शांत वाटेल. तर नक्की या. आणि आता आपण ड्रोनच्या क्लिप बघणार आहोत. तर लेट्स गो. स्वामींचं तर दर्शन झालं आता आणि पुढे निघालो आपण ताम्ही धरणात. तर बघूया आता पुढे. मी पण फर्स्ट टाइम जातो ताम्ही धरणात. ही बाकीची पोरं सर्व गेली होती. आणि हे आहे समोर. काय व्ह्यू वाटतो यार, साईबाबांचं मंदिर. सावकाशी माझी गाडी ताम्ही धरणात जातोय. येताना जरा सावकाशच्या घरात पूर्ण कच्चा रस्ता आहे. पहिले हातात असते ना, तुझ्या आणायला पाहिजे होते रे, टेन्शनच नाही. दहा मिनटं झाली आमची आणि ह्या रस्त्यानं तुला मी चालतोय धरणाकडे. हे बघा गाडी चालवतोय पण रोड बघितलं तर एकदम डेंजर आहे. जर तुम्ही धरणाकडे आलात तर सावकाशी या. पावसाळ्यात थोडं रिस्की आहे आणि चालत आलात तर बरं होईल. आता आमचा एक नितेश ड्रायव्हर दमलेला आहे. चालत जाऊया का रे? तेच चिखल बघा. ते असंच पडलो तर दादा मी उतरतो, वाटल्यास थांब, मी उतरतो. आपण आता चालत निघालोय. पडलो तर आपल्याला ब्लॉग इथंच राहिला आपला. चिखल बघू शकता. बघा हा बघा, अजून एक जण उतरला खाली. सावकाश चल साने. आता डायरेक्ट आपण तिथं धरणाची पुढे कंटिन्यू करू. तर बघू चला मित्रांनो. परत आपण मठाच्या साईडला निघालो आहे कारण आपली बॅगच तिथं राहिले आणि बॅगमध्ये सर्व सामान होतं. म्हणजे आपण तिथे मॅगी वगैरे बनवणार होतो, ट्रेनचा पण प्लॅन केला होता. तर सर्व त्या बॅगेतच राहिले म्हणून तो पूर्ण कच्चा रस्ता हे करत वरती यायला लागलं आहे. खूप अडचण येतो. चला बघू, परत जायचं आपल्याला तिथे ताम्ही धरणात. हो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे आणि जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे हा. आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं आहे ना, अप्रतिम आहे. एक नंबर तुम्हाला दाखवतो बघा काय व्ह्यू वाटतो यार. आणि ड्रोनच्या क्लिप पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. बघू शकता व्ह्यू. हा काय आता बघूया. हां लावलेलं आहे 10 ते 15 मिनिटांच्या. तुम्हाला कसा व्ह्यू वाटला नक्की कमेंट करा. आणि थोडं आता एन्जॉयमेंटचं पण चालू आहे. आपण मॅगी वगैरे पण बनवणार आहोत, भेळ वगैरे. ओके चला. चूल बनवताना पाणी ठेवलेलं आहे. शेट आमचे कांदा सोलत आहेत. ते बघा मॅगी. आणि हा समोर निसर्ग डॅम. खरंच यार मस्त व्ह्यू आहे. फोटो पण अप्रतिम येतात. पाहू तुला कांदा सोलता येतो?
कधी सोडलात की घरात? हा पावसात पण चूळ मानलेली आहे. केळीच्या पानात आमचा स्वयंपाक नाही मॅगी बनवतात. एक गोष्ट दाखव आमच्याकडे आता मी फक्त पुरी आणि काय 2-3 मांडी फक्त आणली होती. चॉपर वगैरे नव्हता. बघा कसं चॉप करतो. एक वाटी घेतलं ना त्या वाटीवर कांदा चिरतोय आणि वरनं पाऊस पडतोय. हा छत्री चुलीवर घेऊन बसला आणि आमचा रील शूट करतोय सगळं. आता भेळ बनवायचं चालू आहे. इथे भेळ आणि इकडे मॅगी आणि हा समोरचा व्ह्यू खूप मस्त वाटतंय. खूप जर तुमचा मित्रांसोबत जाण्याची हीच मजा आहे. आणि ह्या पोरांना असं पण नाही की ते सुट्टी काढून आले किंवा काय. 1 वाजता ते कामावर जाणार आहे आणि आता मी सगळे 12:30 वाजता इथे निघणार आहोत चिपळूणला. नितीनला म्हणावं घेतला नाही. हा लावून आहे ना, हा टाइमपास आहे. व्हिडिओमध्ये काम मी बोलतो, हा टाइमपास, हा काम नाही करत. अरे व्हिडिओ तरी करतो पण फोटो चांगले काढले आहेत माझे. बाकी मरू दे सर्व. मी काय त्याला बोलणार नाही. हा साहिल आहे ना, तर चालू यांच्याकडे आपण बोलतो, नंतर ह्याच्याकडे जातो. चालू आहे नीट पोड चालू आहे काय? हो चालू आहे. हा साहिल लोलं आल्यापासून अजिबात काही काम नाही आहे. ना लाकडं आणलेत, ना टोपामधून पाणी आणलंय, ना चूल पेटवले. फक्त आला आणि ते टाइमपास करतोय आणि पापडी चोरून कशी काय ते त्याला बरोबर समजतं. आणि हा बघा हा माणूस आहे ना आता भेळ बनवतोय. हा बिना आंघोळीचा आलाय. माझ्या हातच खाणार सकाळी केलं हातच धुतलं नाही. आता शेट भेळ बनवतात. विजाला नाही ते. तयारी बघा. लास्टच्या मोमेंटला सर्व साहित्य आणलेलं आहे. डोळे डोळे बघ डोळे लगीन. अरे मॅगी ह्याच्यात टाक. बारीक का बारीक. आमच्याकडे पाणी नाही म्हणून पाणी कशात आणलेलं आहे बघा. पिशवीतनं पाणी. ॲडव्हेंचर ट्रिप आहे पूर्ण. आणि जेव्हापासून ब्लॉग बनवतोय ना खूप ॲडव्हेंचर ब्लॉग बनतात आपले. आणि आपले जुने पण ब्लॉग जाऊन बघा खूप मस्त आहेत. आणि फर्स्ट टाईम असे बनवतोय म्हणजे आता 5वा का 6वा ब्लॉग आपला असेल तर सपोर्ट करायला विसरू नका थोडासा. कारण कसं आहे सुरुवात आहे आपली तर थोडंसं चुकणार पण आहे ब्लॉगमध्ये बोलताना किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. तर सपोर्ट करत राहा. हा माणूस आहे ना ब्लॅक टी शर्टवाला तर कंटिन्यू खेकडे मासे ह्या गोष्टीत जास्त असतो. हे पमे मी नाही येत दिसते. आपला पाय चप्पल स्लीप होते म्हणून मी जात नाही. मॅगी अजून उपलीच देते वाटतं पण पाणी जास्त नेलं होतं. तुम्ही आश्चर्यच धड नाही. हे प्रमोद काय भाजीमध्ये टाकण्यासाठी आणले होते पण ते तुम्ही भेळमध्ये टाकले. त्याच्यानुसार एक कांदा आहे की तो बघ. फक्त कांदा टाकून काय फायदा. तुम्हाला कामावर नाही जायचंय. हे तुम्हाला कामावर नाही जायचंय. कामावर नाही जायचंय. ठीक आहे. हां हा बघा मॅनेजर सोबत आहे म्हणून टेन्शन नाही. मॅनेजरच सोबत आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे ना.
आता बाकीच्याने भेल वगैरे खाल्ला नाही, फक्त या दोघांना भेटले नाही. खेकडे पकडायला गेलो होते. उरले सोरलेले खातात बिचारे. हा गेम झाला तुझा गेम. आणि फायनली मॅगी. थोडं मीठ कमी पडलं, तिखट कमी पडलं आणि मॅगी आणि समोरचा व्ह्यू खूप भारी वाटतंय. हे बघा समोरचा व्ह्यू. त्या मॅगी खायला पनवाची बघा कुठं कुठं आपली मॅगी. हा बघा पण सुकी माणूस केळीच्या पानात खातोय मॅगी. टेस्ट टेस्ट कशी आहे बाबा, तुझं मत काय आजच्या दिवसातबद्दल? त्याला फरक नाही पडत, त्याला फरक नाही पडत. त्याला फरक नाही पडत सांग. त्याने काहीच काम नाही केलं, फुकट खाणार त्याला बरोबर चांगलं लागतं. पण फायनली आपला तांबी धरणावर मॅगीने भेल बनवायचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. आता बरोबर 12 वाजले, घरी जायचा टाईम झाला आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट तुम्हाला आता क्लिप दाखवतो आहे तांबी धरणाच्या. 2 क्लिप्स पण आहेत, परत ग्राउंडनी पण क्लिप घेतलेल्या आहेत चांगल्या. तर सुंदर धरण आहे, नक्की आहे वेळ काढून. आणि आलात तर थोडं पुढं जाऊ नका, रिस्की आहे कारण असा अंदाज नाही कुठल्याच गोष्टीचा. तर आता ज्या क्लिप दाखवतो आहे तिथेच ड्रोन उडवतो आहे, क्लिप दाखवतो आहे ते एन्जॉय करा आणि नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. आणि जुने ब्लॉग आपल्या चॅनलचे बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि लाईक करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत गुड बाय.